पर्यटन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता पर्यटन आणि सामाजिक विकास ह्याचा आपण आता स्पष्टीकरण बघत आहोत. तर पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण अशा सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो. ह्याच्यामध्ये ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन, त्यांची संस्कृती यासारख्या घटकांचा पर्यटनामध्ये समावेश केला तर पर्यटनाला एक सामाजिक दिशा मिळते आणि मग या समाजातील उपेक्षित घटकांचा आपल्याला विकास करता येतो. म्हणजे महाराष्ट्रामधील मेळघाटामधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, त्याच्यानंतर राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, त्याच्यानंतर यासारख्या आदर्श गावांना भेट देणं इत्यादींसारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव ही निर्माण होते आणि मग तेथे विकासाला चालना मिळते. मला तुम्हाला उदाहरण आता इथं नाव दिलेलं आहे तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते की समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग हा निर्मूलनासाठी एक मोठाच्या मोठं एक आनंदवन निर्माण केलेले प्रकल्प. तिथे कुष्ठरोगी जे आपल्या घरातून ज्यांना बाहेर काढतात म्हणजे रोग व्यवस्थित होण्यासाठी, तर तिथं बाबा आमट्यांनी फार सुंदर असा एक प्रकल्प केलेला आहे की तिथेही लोक खूप आनंदात राहतात. शेती पिकवण्यापासून संपूर्ण तिथं उद्योगधंदे, छोटे छोटे लघु उद्योग आहेत तिथं. म्हणजे खूप सुंदर असं समाजाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे. तर तिथे हा आनंदवन प्रकल्प, हे आता मी उदाहरण दिलं तुम्हाला एक छोटस. पुढे बघूया की भारतामध्ये अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्य काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा एक महत्वपूर्ण असा घटक होऊ शकतो. पुढे बघितलं तर माहित आहे का तुम्हाला, आता तुम्हाला चित्र दिसतंय उजव्या बाजूला की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC यांनी अनेक योजना ह्या कार्यान्वित केलेल्या आहेत आपल्या पर्यटकांसाठी. तर प्रमुख पर्यटन स्थळांवरती विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यावर. माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने म्हणजेच MTDC यांनी अनेक अशा योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. मग तिथं काय आहे तर प्रमुख पर्यटन स्थळांवर विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यांवर पर्यटक निवासगृह इत्यादी ह्या सुविधा उपलब्ध केल्या गेलेल्या. डेक्कन ओडिसी ही पर्यटनाकरिता एक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. डेक्कन ओडिसी ही पर्यटनाकरिता विशेष अशी रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे आणि ही रेल्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे आणि पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. ही रेल्वे मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जाते. या पर्यटक स्थळांवरती पर्यटकांना म्हणजे सर्व काही लोकांना घेऊन जाते जे पर्यटक आहेत त्यांना. आणि ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे. राजमहल म्हणजे सगळ्या सुखसुविधा त्या रेल्वेमध्ये आहेत. म्हणजे बघा, त्याच्यानंतर अशाच प्रकारची दुसरी विशेष रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स या नावाने ओळखली जाते आणि ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते आणि अनेक देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेतात. भारतीय रेल्वेनं पर्यटनाचं हे खास आकर्षण म्हणून पारदर्शक छताचा डबा म्हणजे व्हिस्ट डोम असलेली ही रेल्वे गाडी नुकतीच सुरू केली आहे. खूप छान असा प्रकल्प आपल्या भारताने आपल्यासाठी दिलेला आहे. भारतीय रेल्वेने भारतीय रेल्वेने दिलेला आहे. आता ही रेल्वे विशाखापट्टणम ते किरंदल मार्गावर धावते आणि या रेल्वेमध्ये संपूर्णपणे वातानुकूलित आणि काचेचा छत असलेला डबा असून यामध्ये अराकू खोरे यामध्ये बसून म्हणजे या रेल्वेच्या आतमध्ये बसून अराकू खोरे, अनंतगिरी घाटमाता,
बोरा गुहा या निसर्ग समृद्ध अशा प्रदेशाचं विहंगम दृश्य संपूर्णपणे अनुभवता येणार आहे अशी ही रेल्वे आहे. खूप अशी सुंदर रेल्वे केली. खरोखरच आपण भारतीय रेल्वेचे आभार मानायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे जाऊया. तर आता हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही की समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची मात्र तुम्हाला माहिती असू द्या. स्थानिक मार्गदर्शक शिवाय समुद्र किनारा, पर्वताचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जायचं नाही. समुद्र किनाऱ्यावरील कठड्यांवर, पर्वतांच्या कड्यांवर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा आपला मोह तो टाळायचा आहे. त्याच्यानंतर समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा आणि पोहण्याचा मोह टाळा आणि पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवायचे. तसंच पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना इजा होणार नाही याची मात्र तुम्ही अगदी कडक दक्षता घ्या. कारण ते बिचारे मुके असतात, तर त्यांना का त्रास द्यायचा, ते आपल्या आपल्या ठिकाणी राहत असतात. तसंच पर्यटन स्थळी लावलेल्या फलकांवरील सूचनाचं पालन अगदी व्यवस्थित तंतोतंत करा. पुढे जाऊया. आपलं महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळ आणि वाहतूक मार्ग हा आपल्याला दिसतो. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत थोडक्यात उत्तरे लिहामध्ये पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो हे सकारण सांगायचंय. अर्थात आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. चला तर मग पुढे जाऊया. अजून काय काय माहिती आपल्याला